वर मला ऑनर भेटलाय. आहे ना दाखवू मला आहे का बरं आहे. फक्त आंब्याचा फील खातोय असं आहे ना त्याला. मम्मीला ते एक का म्हणजे असं साखर पेरावी लागेल का वरून नाही, नाही. असं थोडे हा, चांगलंय. सकाळी कुठेतरी पाऊस पडलाय सातारा सांगली. हा पडला बोलले की सगळी झोपली असं तुझ्या खा काहीतरी पटकन. छोटा आला दिस इज अ स्मॉल. सांगलीला. धुतलं ना कसं आहे भिजवून आपलं सालसकट खातो. इथं अशी का नाही नरम सॉफ्ट पण आहे आणि हे पण आहे. म्हणजे आंबा आंबा खातो हा नाही लागतं गोड आहे. गोड म्हणजे आंबा खातोय असं वाटतंय ना. चव आहे आंब्याची. थांबते तू हा ती झोपली आहे ना तिला आता कुठे हे करून येणार गोड बॉडीगार्ड थांबला. ती ठेव पाठी ते सगळी पिशवी वगैरे ठेवले ना ते सर्व वरती ठेव. त्याचं आंब्याचं झाड प्रॉपर त्याच्या खाली बसायचं. त्या आंबे पडतील घ्यायचा बाहेरचा बाटली धुवायचा सोलायचा आणि खायचं. गावी गावी गुड मॉर्निंग फ्रेंड्स, वेलकम टू द न्यू व्लॉग. तर आता मी पप्पा मम्मी तिघाही चाललो ड्राईव्हसाठी. असं थोडंसं टाइमपास नव्हे. बस एवढंच की पूजा येत नाही, तू झोपले त्यामुळे पूजा थांबते आणि तिच्यासोबत बाकी कंपनी. तर बघू थोडंसं राऊंड मारून येऊ आणि बुकू जागी असते तर मग सगळेच गेलो असतो. नाही तर नका राहू. मी 7 वाजता निघणार आहे खाली जाऊन उभा राहील. 4 वाजता म्हणून उशीर झाला म्हणून मग 11 वाजले 12 वाजले निघता उठायचं डायरेक्ट गाडीमध्ये चहा बिस्किट खायचं आणि यायचं. पूजा उठून सगळं आवरून बिवरून तयार तरी हा माणूस तिथेच. हा मला कळतं गाडी तुझं चांगली गाडी चालवत असेल ना. कुठे? मला असं वाटलं ना. पप्पाची जो टेस्ट आता तुझी टेस्ट होणार. पप्पाची टेस्ट पास झालाच ना हा. तू सक्सेसफुल. मग मी गाडी गेअर घेतो. विसरू नकोस मी तुला सांगते. हा? काय गेअर विसरू नकोस. हा चल लवकर. सगळं तिथेच आहे. चल रे. हे आमचे पाय. हा नाही एरिया थोडा आतमध्ये या फ्रेंड्स अरे मस्त. समोर थँक्यू अभिनंदन आहे. आज प्रथमच आपण गाडीने बसा बसा. थोडस राऊंड मारून येणार आहोत. Yes. हा? आणि बस. तुला शुभेच्छा. पाडव्याचा एक हार घालूया का गुलाबाचा? नको हार नको मी घालून झालेलं. सरळ घेतो का? हा घालून दे. गाडी जर घेतली तर ठीक आहे. स्टार्ट बघ इकडे. हाय हाय बाबू दादा सो सिरियस. अरे not serious. Try to focus. तुम्ही किती दूर? हो एकदमच. काहीच नाही. लीलावतीच्या पुढे पण हे भेटतच ट्रॅफिक. किती असतं? रिक्षा हे ते सिंपल. आज काहीच नाही. पूर्ण हायवे वरती नाही ना कुठेच नाही. चहा घेऊया का होते कुठे काय? तो आपण लावायला जागा आहे. कॅश नाही का? आहे सरळ. जल्दी आहे. मस्तपैकी आपण बेस्ट मध्ये आलो ड्राईव्ह करत करत. थोडंसं असतं ना धबधबा की यार बरोबर चालवली पाहिजे. पप्पा मम्मी सोबत आहेत आणि ऑफकोर्स सिस्टर्स. कशी चालू तुम्ही? ओके थँक्यू. एकदम परफेक्ट रिवर्स घेतली आणि हो बरोबरच आहे ना. हो एकदम एकदम बरोबर. रोज अच्छा मम्मीला हॉटेलमध्ये फ्रेंड्स चाय प्यायला आवडतं तर आपण बाहेर आलोच आहे. तर हे काय? एवढे कॅश आहे ना. काय गुगल पे घेत नाहीत ऍक्च्युली. बँड्रा वेस्टचं हे काहीतरी आहे चहाचं. आणि मला तर एवढंच आहे की वेस्ट साईडला आपण बँड्रा वेस्टमध्ये आलो ॲक्च्युली माउंट मेरी रोडला.
तर तिथे नो पार्किंगचा काय इश्यू नसला पाहिजे, बिकॉज गाडी आपण असंच ओपन मध्ये पार्क करून आलोय साईडला. तुला आवडतो मेकरचा बन मस्का? छान आहे. चहा आणि बन मस्का. काय हॉटेलचं? कॅफे गुड लक. तुला गोड खाल्लेलं नाही चालत ना? आज खाते. कप्सन फ्रेश पेपरवाले ॲक्च्युली थोडं वेगळीच आहे. वेगळं चालतं ते लिहिलं पण आहे. नको घे. मला फक्त थोडं घे नाही. नाही. नको हे बस मला एक थांबायचं तरी घे. एक पूर्ण नाही घेणार मी. मला घे. फक्त थोडंसं थोडं. ठीक आहे. लास्ट टाइम मी बन मस्का पाव चोर बाजारमध्ये गेलो तेव्हाच ट्राय केलं होतं. ते पण किती 4-3 वर्ष तरी झाले. त्यानंतर बन मस्का पाव आज ट्राय केला. घे बेटा. बिल सिस्टर पे कर दिए बिकॉज गूगल पे घेत नाही तिथे. मी गाडी काढून आणतो. करते हैं हम कबूल क्या. चल आता थोडंसं अजून राऊंड मारू, पॅन्ट शर्ट वगैरे ना थोडंसं फिरू आणि मग जाऊ खरी. कुठे इथूनच सरळ घ्यायचं, सरळ घ्यायचं. सरळ का शिपेसला नाही समुद्राच्या इथे. गाडीचे नियम काय माहिती आहे ना? 2 नियम सगळ्यात महत्त्वाचे. माणसाला ठोकायचं. माणसाला ठोकायचं नाही, सरळ सरळ चालेल. माणसाला ठोकायचं नाही आणि समोरच्या गाडीला ठोकायचं. प्रत्येक गाडीमध्ये 3 फुटाचं अंतर ठेवून गाडी चालवायची. नाही ते करतो ते जवळ घेतात. त्या सायलेंट झोन आहे. अच्छा हॉर्न विन नाही करू. गेटचा. बस. ताज हॉटेल कुठे हो? हे ठीक आहे, का? समोर. अच्छा. बस स्टॉप कडे कशी गाडी लावतात? बस स्टॉप आहे. एकदम बघ ना, एकदम आतमध्ये ते वेव्स दिसतात. एकदम लांब आहे, खूप लांब आहे. मोठी आहे. आज पाणी ते पाणी पण खाली, पूर्ण बँडस्टँड पण खाली. आणि ॲक्च्युली फ्रायडे तर एक्सपेक्टेड होतं की खूप असेल गर्दी, खूप. बट नाही, तो पूर्ण खाली है ना. जरा जवळ घे, एवढ्या लांब कुठे जाते? थोडंफार फोटो सेशन, थोडेसे व्हिडिओज वगैरे काढून टाइमपास थोडंसं करून आपण निघतो आता घरी. एन्जॉय म्हणजे थोडस केलं आपण आणि मस्त वाटलं. जरा हवा मोकळी घेते समुद्र किनारी. छान मोकळी हवा ते हवा आणि मोकळं वातावरण भेटलंय. मोकळं नाही तर इतकं वातावरण. भरलेलं असतं ना, खूप गर्दी असते, पण आज खूप गर्दी असते. भारी. हे ऑनलाईन पण Amazon वरती. याच्यात काय बॅटरी असते काय? हा, ते ब्लूटूथ साठी, म्हणजे फोनला इथं कनेक्ट केलं ना ह्याच्यावरती की मग ह्याचा रिमोट दाबला हातामध्ये, हातात घ्यायचा. ह्याचा असं फोन लांब ठेवला असेल ना रेकॉर्डिंग आणि ते मला घरी गेल्यावर सांगे काय ते. गाडीतच थांब, आम्ही पुढे पुढची कार आहे तिथे उभी कर. त्यांच्या गेटवर सांगितलं नो पार्किंग. प्रॉब्लेम होती. गेले डिझाईन टच मध्ये आणि आय एम शुअर ते बुग्गूसाठी फ्रॉक घ्यायला गेले. अँड दे डोंट वॉन्टेड टू शो मी की तसं काय आहे ते फ्रॉक घ्यायला चालेल. म्हणून दे हॅव टोल्ड मी टू सिट इन साइड द कार बिकॉज दे नो की आय विल रेसिस्ट देम, इन्सिस्ट देम डोंट टेक इट. कारण की डिझाईन टच लहान पोरांचेच कपडे भेटतात. तर थोडा वेळ थांबू, बसू. अँड फेल्ट गुड. मम्मी पप्पांनी पण, आय विश की त्यांनी पण थोडंफार का होईना थोडं रिलॅक्स थोडंसं केलं असावं. थोडं टाइमपास त्यांनी पण एन्जॉयमेंट तर नाही, एन्जॉयमेंट सारखं काय केलं नाही. थोडंसं आपण राऊंड मारून आलोय बस, बँड स्टँड इथे तिथे. बट एक हाय छानपैकी फिरून आल्यासारखं थोडंसं आहे फील.
ठीक आहे. आणि मी बँड्रामध्ये पण आतल्यात चालवतोय इथं, बाकी सगळीकडे ठीक आहे, बट बँड्रामध्ये गोईंग इन बिटवीन ऑटोज, एक ऑटोवाला स्विंग गेला की दुसरा च्विंग करून एकदम बाजून, तर इथे थोडंसं हे ते पण सांभाळूनच चालवतात. एवढंच की ते एकदम कॉन्फिडेंटली इथून तिथून घुसत, आपल्याला थोडं बघून हे करावं लागेल. ते तिथे डिझाईन टच त्या शॉपमध्ये गेले आहेत. आणि जर तुम्ही तो व्लॉग बघितला असेल ज्याच्यामध्ये बुग्गूला चहा किती आवडतो ते तेव्हा सिद्ध झालेलं समोरासमोर इथं या दुकानाच्या इथून बुग्गूने चायवाल्याला थांबून त्याच्याकडून चाय घेतलेला, आणि तेव्हा बुग्गूच्या बर्थडेसाठी घेतलेला फ्रॉक दुकानातच राहून गेलेलं. मग आपण घरी गेल्यावरती गोरेगाववरून त्यांना फोन करून ते फ्रॉक मागवलेलं वी फास्ट वरून. हे तेच दुकान आहे. तर बघा दिसतंय इथून एक खाली कमी झालंय. ओके. नंतर मला थोडंसं हे होतं की यार कमॉन CNG म्हणजे मला बघायचं होतं आज एवढं लांब आलं होतं कितीचं पेट्रोल युटिलाइज होते काय नाही, गाडी कितीचं मायलेज देते ते सगळं मला एवढं काय एक्सपर्टी नाही. बट एवढं तरी समजलं भाई गाडीमध्ये पेट्रोल अफोर्डेबल आहे आपल्याला. तरी एवढं 500 रुपयाचं 1000 रुपयाचं टाकलेलं, तर 2 कांड्या झालेल्या त्यातून एक कमी झाली. ठीक आहे. आतल्यात फिरलो आणि आता आतमध्ये पण एवढं फिरतोय विरारपासून, तर आहे पेट्रोल परवडतं या गाडीला. त्या बॅक दार ओढून घे. ऑलरेडी काढले म्हणून आम्ही नाही हे करू शकत. पण दिवशी संपले की काढून घ्यायचा. बाबू माझी जी इच्छा होती ना की तू गाडी चालवावीस, आणि म्हणजे मला वाटतच नाही की मी म्हणजे स्वप्नात असल्यासारखं वाटतं. खरंच बाळाने गाडी घेतली आणि चालवते. परफेक्ट गाडी चालवतोय, खूप मोठी गाडी. हा तेच जजमेंट वगैरे, कारण की पहिल्याच दिवशी 1-2 दिवस चालवली तेव्हा मग वरचं सगळं लक्ष देत होतो मी. पण टर्निंग घेताना बघा हा कसा कट्टा वरती आलेला आहे, तो आपल्या बिल्डिंग मध्ये थोडा वरती आहे, तर त्याच्याकडे लक्ष नाही गेलं मी. इथे तिथे येतो तर रिव्हर्स घेताना तो कट्टा मग इथं थोडासा पुढे लागलाय थोडासा. हळूहळू सगळं शिक बेटा. आता काय हात दाखवायचे आम्ही. तापणे चांगली गाडी म्हणजे सगळं व्यवस्थित. वॉश करते तुमच्यासाठी. आता जस्ट सुटली ती. आत्ताच उठले. हा नाकावर बघ मच्छर. काय बरोबर. केलं अल्बर्ट आईन्स्टाईन. तुम्ही ती खायची, सकाळी उठायचं. नाही बाबा सकाळी नाही बाबा. वाव. सकाळी का एवढं रात्री कधी निघणार तुम्ही, कधी पोहोचणार तुम्ही? आता व्हिडिओच काम आहे उद्या. नाही ग बस सकाळी 10ला जात. नाही तर मी थांबलो असतो पण आता आहे काहीतरी म्हणून. काय दुकान मग थांब, आता जेवण वगैरे वाढू दे, अर्ध्या तासाने. आता तो संध्याकाळी जेवला ना बेटा, मला नको बेटा चॉकलेट. चला जायचं ना असं नाही बेटा, तू हे करतो बाय बाय. नाही. बॅगेमध्ये 3 जण मिळून घालणार आहे. हे घे. अरे तू घरी गेल्यावरती घातलास ना मला. नाही नाही नको खाली. खायची ते लवकर. अरे फ्रेंड्स, तर त्या पहिल्यांदा ती बोलली की मला या. घाल. ते घे. त्याच्यामध्ये गेलेले शॉप मध्ये तर थांब, हाय तो कापू दे, ड्रेस कापू दे. अगं कापू दाखव दे एक ना. सेकंड, बघू एक सेकंड. छान. वाव, छान कलर. तिला सूट होणार. पट्टा लावा, पट्टा लावा. अरे आता ते मुद्दामून टाइमपास करायचे. ते दुसरं नाव आहे, घेतलं का मोठे चॉकलेट ते बाय. सगळं घेतले. माझ्याकडे कॅमेऱ्यामध्ये. बाबा किती मोडी झाली आहे. मम्मी 100 रुपये काय राहू दे. हे अरे बॅगेत अम्मा. आहे तुझे. हे ठेव, जपून ठेव. हा? जपून ठेव. आईस्क्रीम घ्यायची आहे तुला. बाय. घरी गेलीस तर लगेच आईस्क्रीम. हे बघ इकडे खिसा आहे बघ, हा बघ खिशामध्ये जाऊ. हा खिसा माझा, खिशात ठेव. ओ माय गॉड. माझा खिसा काय होता? हा हे हा कर, हे कर ना. नको नको खोलू तू तुझ्याकडे नको. लक्ष दे. हा. करू नको. बापा. त्या सापाच्या बाळा. हा हा हा. चला मामांची बाय. हा हा. तुझ्या खिडकी वगैरे हा? घरी या बोलते. घरी येऊ, कधी येऊ सांग. संडेला येतो, संडेला आला मटन बिटन कापू आपण मस्त पैकी. हा ठीक आहे. सावकाश जा. घरी गेले की मला मेसेज कर, फोन कर, हा व्हिडिओ कॉल कर, व्हिडिओ कॉल. हा ठीक आहे. चल बाय बाय. बाय बाय. बापा. बाय बाय.
कितना शॉपिंग किया है ते लास्ट टाइम सोनाली घरी आलेली तेव्हा काही ड्रेसेस तिला जयपूरला आय थिंक कुठेतरी जायचं होतं वेडिंगला, त्यामुळे पूजा जे काही साडी का ड्रेस काहीतरी बोरो केलेलं, तर ते रिटर्न जाताना तेच आता तिला विचारायला सोनालीला इथून ते पुन्हा विरारला यावं लागलं असतं ते द्यायला, म्हणून पूजाने आयडिया लावली की मी जातोच तर आपण तिच्याकडून ते घेऊन जाऊ ना, तर तिला ट्रॅव्हल करावं लागेल. 10:26 झालेत आता. बघूया आता आपण किती वेळात पोहोचतोय घरी. ते आता काय स्ट्रेटच जायचं. आय थिंक मला असं वाटतंय की 11:30-12 पर्यंत पोहोचू असं मला वाटतंय. हर्ष तुला काय वाटतंय? मी 12-12:30, मी काय एवढं रश मध्ये नाही, प्रॉपर चालवत जाणार. तो 12-12:30 पर्यंत तरी बघू पोहोचूया घरी. बघू जर फ्रेंड्स जाता आता इथून मध्येच पडतो गोरेगाव, आपण आलोय परत भेटायला. आता बघा समोरच. चल 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 ये. हाय कियांश, कसा आहे तू? कुठे गेलेला? कुठे गेले? हाय, हाऊ आर यू? खूपच खुश झाला. नाही आता कारण की पोचायला पण मग तेवढंच 12-1 नको व्हायला ते. हा नाचायला चालला म्हटलं. आईस्क्रीम खायला चालला. बाय. हॅपी गुढीपाडवा. बिलेटेड सर्वांना हॅपी गुढीपाडवा. ते चॉकलेट आहे, छान आहे. तू खा. हा थँक्यू मग. वेलकम. पोचलो आम्ही मगाशी घरी. फ्रेश होत होतो. हा ठीक आहे. हो झोपा तुम्ही पण. ठीक आहे. येस, बाय बाय, गुड नाईट. तुम्ही इतका वेळ दिलात आजच्या ब्लॉगसाठी, त्यासाठी मनापासून धन्यवाद. भेटू आपण सगळं उद्या नवीन ब्लॉगमध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. टेक केअर. बाय बाय. कसं वाटलं माझं ड्रायव्हिंग एक्सपिरियन्स? मस्त होता. म्हणजे आता ट्रेन झाला हर्ष. अजून बेटर करतच राहायचं फॉर शुअर. काय कर बेटा.